मित्रांनो, जी व्यक्ती अर्धमृत्यूच्या अवस्थेत म्हणजेच झोपताना देवाचे नाव घेते, तर त्या व्यक्तीसोबत या 3 गोष्टी हमखास 100% घडणारच. नमस्कार मित्रांनो, रोजची झोप म्हणजे माणसाच्या आयुष्यातली अर्धमृत्यूची अवस्था. आणि झोपताना जर देवाचे नाव घेतले तर काय होते? झोप आणि अर्धमृत्यूची अवस्था आणि त्याचबरोबर रात्रीत आपल्यासोबत घडणाऱ्या या घटना आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात कधी ना कधी अनुभवाला येतात आणि तरीही त्यामागचं रहस्य अनेकांना समजत नाही. ते म्हणजे झोपताना देवाचे नाव घेऊन झोपणे आणि त्यानंतर रात्री अचानक लघवीसाठी जाग येणे किंवा पहाटे 3 ते 5च्या दरम्यान कोणतंही कारण नसताना डोळे उघडणे. मित्रांनो, पहाटे जेव्हा तुम्ही साखर झोपेत असता आणि अशा वेळी जर तुम्हाला अचानकपणे जाग येत असेल तर हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. का ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला या वेळेत जाग करते? असा कधी विचार तुमच्या मनात आलाय का? तर यामागे अध्यात्मशास्त्र, शरीरशास्त्र आणि सूक्ष्म शक्तींचा खोल संबंध आहे. हे ऐकल्यावर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज मी जे सांगणार आहे ते 90% लोकांच्या आयुष्यात घडलेलंच आहे. हे ऐकल्यानंतर आजपासून तुमची झोपण्याची पद्धतसुद्धा बदलेल. शास्त्र आणि अध्यात्म दोन्ही यामागे एकच इशारा देतात. मित्रांनो, ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्यावर तुमचे स्वतःचे अनुभवच तुम्हाला आठवतील. कारण रात्री देवाचे नाव घेत झोपणाऱ्या व्यक्तीबरोबर या 3 गोष्टी हमखास 100% घडतातच आणि त्या टाळताही येत नाही. आपण दिवसभर इतके विचार, इतका ताण आणि इतकी धावपळ घेऊन जगतो की रात्री झोपताना मन शांत करणे फार कठीण जाते. पण ज्या क्षणी तुम्ही डोळे मिटून रामकृष्ण हरी, शिव, दुर्गा किंवा तुमच्या इष्टदेवतेचे नाव घेत झोपता, त्या क्षणी तुमचे मन हळूहळू स्थिर होते आणि शरीरातील ऊर्जा एका वेगळ्याच दिशेने प्रवास करू लागते. आणि याच प्रवासात पहिली गोष्ट घडते, रात्री अचानक लघवीसाठी जाग येणे. अनेक लोक म्हणतात, मी झोपताना देवाचे नाव घेतले की रात्री हमखास लघवीसाठी जाग येते. हे चांगले की वाईट असा प्रश्न त्यांना पडतो. पण अध्यात्मानुसार हे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. कारण जेव्हा तुम्ही देवाचे नाव घेत झोपता तेव्हा तुमचे सूक्ष्म शरीर जागृत होते आणि शरीरातील विषारी तत्वे बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. लघवी हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे आणि म्हणूनच अशी व्यक्ती रात्री उठते. आयुर्वेद सांगतो की शरीरातील अपान वायू सक्रिय झाला की मूत्रविसर्जनाची इच्छा होते आणि अध्यात्म सांगते की नामस्मरणामुळे अपान वायू शुद्ध होतो. त्यामुळेच रात्री अचानक जाग येणे हे शरीर शुद्ध होण्याचे संकेत असतं आणि म्हणूनच अशा वेळी राग न करता शांतपणे उठून देवाचे नाव मनातल्या मनात घेत लघवी करून पुन्हा झोपणे अधिक लाभदायक ठरते. अनेक साधक सांगतात की जेव्हा त्यांना झोपताना नामस्मरण सुरू केलं तेव्हा त्यांच्या शरीरातील जुने आजार हळूहळू कमी होऊ लागले. कारण शरीर स्वतःच शुद्धीकरण करतं आणि ही प्रक्रिया सुरू झाली की रात्री उठणं अपरिहार्य ठरतं. दुसरी गोष्ट म्हणजे पहाटे 3 ते 5च्या दरम्यान अचानक जाग येणे. आता आपण या दुसऱ्या आणि अत्यंत गूढ अशा घटनेकडे वळूया. पहाटे 3 ते 5 हा काळ अध्यात्मात ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो आणि या वेळेत संपूर्ण सृष्टीतील ऊर्जा अत्यंत शुद्ध आणि शक्तिशाली असते. जे लोक देवाचे नाव घेत झोपतात त्यांचे मन आधीच त्या ऊर्जेशी जोडले गेलेले असते. त्यामुळे अशा लोकांचे डोळे या वेळेत आपोआपच उघडतात. हे जाग येणं म्हणजे देवाचा संदेश मानला जातो. कारण या वेळेत ध्यान, जप किंवा फक्त शांत बसणं केलं तरी आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. अनेक संत महात्मे सांगतात की त्यांना आत्मसाक्षात्कार याच वेळेत झाला, कारण मन पूर्णपणे शांत आणि विचारमुक्त असतं. जर तुम्ही या वेळेत जाग येत असेल आणि भीती वाटली तर घाबरू नका. कारण हे कोणत्याही नकारात्मक शक्तीचं लक्षण नाही, तर तुमची आध्यात्मिक पातळी वाढत असल्याचं चिन्ह आहे. यावेळी देवाचं नाव अधिक प्रेमाने आणि श्रद्धेने घ्या आणि पुन्हा शांतपणे झोपा किंवा काही मिनिटं तरी ध्यान करा.
तिसरी गोष्ट म्हणजे स्वप्न आणि अंतर्मनातील बदल. रात्री देवाचे नाव घेत झोपल्यावर तिसरी गोष्ट जी घडते ती म्हणजे तुमची स्वप्ने बदलतात. काही लोकांना स्पष्ट स्वप्ने पडू लागतात. काहींना देवाचे दर्शन झाल्यासारखं वाटतं, तर काहींना भीतीदायक स्वप्ने येणं थांबतं. हे सगळं मनाच्या शुद्धीकरणामुळे होतं. नामस्मरणामुळे अंतर्मनातील साठलेले नकारात्मक संस्कार हळूहळू बाहेर पडतात आणि त्यामुळे झोप खोल होते, पण तरीही योग्य वेळी जाग येते आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. निर्णय क्षमता वाढते आणि मन अधिक स्थिर होते. अशा प्रकारे रात्री देवाचे नाव घेत झोपल्यावर या 3 गोष्टी तुमच्याबरोबर नक्की घडतात आणि त्या तुमच्या कल्याणासाठीच असतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा रात्री अचानक जाग येईल तेव्हा तक्रार करू नका, तर समजून घ्या की देव स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे आणि तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.